यंदा महाराष्ट्रात पावसाळा कसा असणार याविषयी एक कोरियन संस्थेने एक धक्कादायक अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे। कोरियामधील वेधशाळेने भारतातील आणि महाराष्ट्र राज्यासंदर्भात पावसाळ्याविषयी एक धक्कादायक विधान त्या ठिकाणी केलेलं आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामध्ये खूप शंका निर्माण झाल्या आहेत। यासोबतच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे वासराचं भाकीत करण्यात येतं आणि ज्यामध्ये देखील त्या वासरानुसार तेथील परंपरेनुसार यंदाच्या पावसाचा अंदाज त्या ठिकाणी तेथूनही आलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोरियन संस्थेने महाराष्ट्राच्या पावसाविषयी काय अंदाज व्यक्त केला आहे, कोणत्या जिल्ह्याची पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस पडणार आहे, तसंच देशात आणि महाराष्ट्रात पावसाची सुरुवात कधी होणार आहे, पाऊस एकदा सुरू झाला की तो किती दिवस चालू राहणार आहे, किती दिवसांनी विश्रांती घेणार आहे आणि या विश्रांतीनंतर पुन्हा कधी सुरू होणार आहे। कोरियन संस्था आणि सोलापूरमधील देवाची भाकणूक या दोन्ही गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमधून त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महिन्यामध्ये वाढलेलं उन्हाच्या प्रचंड उकाड्यामुळे निर्माण झालेला पाणी तुटवडा यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की पाऊस हा लवकर यायला हवा। म्हणून महाराष्ट्रामध्ये 2025चा मान्सून कसा असणार या संदर्भात आजचा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे। मित्रांनो पहा, सर्वात आधी आपण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांची एक यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी एक प्रसिद्ध घटना केली जाते। यात्रेत दरवर्षी पावसाचा अंदाज घेण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली जाते, हिला वासराचं भाकीतही असं त्या ठिकाणी म्हणतात। यामध्ये देशमुख घराण्यातील मानाच्या गाईचं एक वासरू असतं। हे वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं। त्याच्यासमोर त्या ठिकाणी कडधान्य, भाज्या, फळे असे अनेक पदार्थ ठेवले जातात। जर त्या वासराने हे पदार्थ खाल्ले किंवा चाटले तर ते चांगल्या पावसाचं शुभचिन्ह त्या ठिकाणी मानलं जातं। यावर्षी वासराने मलमूत्र केलं नाही, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे पाण्याची स्थिती ही सामान्य राहण्याची शक्यता आहे। आता या वासराने काय भाकीत केलं आणि वासरानुसार महाराष्ट्र राज्यात कसा पाऊस पडणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, त्यातच दक्षिण कोरियाचा जो हवामान विभाग आहे त्याला अपेक असं म्हटलं जातं, त्यांनीही मार्च महिन्यामध्ये एक अहवाल सादर केला आहे। या अहवालानं भारतातील मान्सूनविषयी मोठा अंदाज व्यक्त केलेला आहे। आता या अंदाजानुसार महाराष्ट्रातील असे काही विभाग आहे की असे काही जिल्हे आहेत की ज्या भागामध्ये पाऊस चांगला पडणार आहे आणि काही भागांमध्ये अजिबातच पाऊस पडणार नाही, तर काही विभागांमध्ये मोजका पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। आता या अहवालानुसार कोणत्या महिन्यात पाऊस चांगला होणार आहे आणि कोणत्या महिन्यात पाऊस बंद होणार आहे, तसेच काही विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये पाऊस हा कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि काही भागांमध्ये पाऊस हा थांबून थांबून त्या ठिकाणी पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा अंदाज शेतकऱ्यांसाठी एक आशादायक माहिती निर्माण करणार आहे। त्यामुळे चांगला पाऊस जर काही भागात पडला तर तेथील पिकांची वाढ त्या ठिकाणी होणार आहे। योग्य पाणी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी हा देखील त्या ठिकाणी मालामाल होणार आहे। तसंच काही भागांमध्ये जास्त पाऊस जर झाला तर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान देखील होणार आहे, असं या कोरियन संस्थेने दिलेल्या अंदाजावरून आपण त्या ठिकाणी वर्तवलं जाते। शेतकरी मित्रांनो, कोरियन संस्थेच्या अंदाजावरून भारतीय वेधशाळेने सुद्धा एक मोठा धसका घेतलेला आहे, त्याची झोप उडाली त्या ठिकाणी आहे। पहा, झालंय असं की दक्षिण कोरियाची जी काय संस्था आहे तिने जवळपास 8 दिवसापूर्वीच हा अहवाल त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। आगामी मान्सून हंगामात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे। तरी देखील भारतीय हवामानशास्त्राचा जो काही अहवाल आहे तो पुढील महिन्यात येणार आहे, पण जो काही वासराचा जो काही अहवाल आहे तोही त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा जो काही अहवाल आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी स्टँडर्ड मानला जातो। याच्यानुसार 11 देश आणि 11 देशातील 15 हवामान केंद्राच्या डाटावरती हा पावसाचा अंदाज त्या ठिकाणी तयार केला जातो। मित्रांनो, यावर्षी गुजरात, गोवा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यामध्ये चांगला पावसाचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आता हा अंदाज 2 पद्धतीने देण्यात आलेला आहे, एक म्हणजे मान्सून पूर्व अंदाज आणि एक म्हणजे मान्सूनचा अंदाज। मित्रांनो पहा, आता महाराष्ट्र आणि देशाच्या कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडणार आहे, तर महाराष्ट्राच्या विदर्भ भागासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस त्या ठिकाणी इथून मागे देखील पडत आलेला आहे। तसाच पाऊस आता त्या ठिकाणी हा पडणार अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे। तसेच उत्तर भारतातील जे काही राज्य आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर झालं, हिमाचल प्रदेश झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालं, या भागांमध्ये देखील पाऊस हा त्या ठिकाणी यावर्षी कमी पडणार आहे। आता मान्सून पूर्व जो काय पाऊस आहे
विदर्भामध्ये त्या ठिकाणी पडण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त वर्तवण्यात आलेली आहे. पाऊस एप्रिल ते जून या दरम्यान पडत असतो. तसेच विदर्भ सोडून जो प्रदेश आहे त्या प्रदेशांमध्ये हा पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही. म्हणजे जे शेतकरी आता विदर्भ सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये असतील, म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये असतील किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये असतील किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये असतील, अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. जर तुम्ही विदर्भाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी त्या ठिकाणी नक्की आहे. त्यामुळे एक कमेंट नक्की करा. आता जुलै ते सप्टेंबर हा जो काय महिना आहे हा मान्सूनकरता अतिशय महत्त्वाचा काळ त्या ठिकाणी मानला जातो. जुलै ते सप्टेंबरच्या काळामध्ये जे काय सर्व समुद्रकिनारी पट्ट्या आहेत, जसं की तमिळनाडू असेल, केरळ असेल, मुंबईची समुद्रकिनारी पट्टी असेल, या भागामध्ये या तुलनेमध्ये कमी पाऊस पडण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. कारण यावेळेस मान्सून हा कदाचित लेटसुद्धा दाखल होऊ शकतो असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तसंच शेतकरी मित्रांनो, गुजरात, दक्षिण राजस्थानचा काही भाग याच्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण हे त्या ठिकाणी कमी राहू शकतं. आता एप्रिल महिन्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडेल आणि मान्सूनमध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तेही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, एप्रिल महिन्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी कमी अधिक राहण्याची त्या ठिकाणी शक्यता असणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, त्यापैकी यवतमाळ असेल, अमरावती असेल, जालना, धुळे, अहिल्यानगर तसेच बालाघाट या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वातावरणामध्ये बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील एप्रिलमध्ये चांगला पाऊस हा त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जूनमध्ये देखील मान्सूनची सुरुवात ही चांगली होणार आहे. वेधशाळेच्या या अंदाजानुसार जूनमध्ये मान्सून लवकरात लवकर दाखल त्या ठिकाणी होऊ शकतो. आता सुरुवातीला हा जो मान्सून येणार आहे तो येणार आहे केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये. जास्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि तसेच किनारपट्टी लगतचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशांमध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे. आता पुढे चालून जो काय ऑगस्ट आणि सप्टेंबर जो काय महिना आहे त्या महिन्यामध्ये पावसाची थोडीफार उलटसुलट त्या ठिकाणी होणार आहे. जुलैमध्ये देखील पाऊस हा मोठा जोर धरणार आहे. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाची थोडी संत गती आपल्याला पाहायला मिळणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपापली कामं त्या ठिकाणी करता येतील. बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीने राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही पद्धतीनुसार एकंदरीतच महाराष्ट्रातील मान्सून हा चांगल्या पद्धतीने पडणार आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंददायी आहे आणि आपणही आशा करूयात की अशा चांगल्या प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पडेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा नक्की सुजलाम सुफलाम. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात एका पुढच्या नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.